कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली ताई, अहो तुम्ही असं नाराज नका ना हो। हे बापू आणि विनू बाबा असे जाणून बुजून का वागतायत ना, मला काय कळतच नाही हो। ते ना तुमच्या समोर मुद्दा माणसांचं कौतुक करतात। तुला काय वाटलं मोना, ह्या लोकांची शाळा मला कळत नाही? अहो रुपाली ताई, कळणारच ना। अहो तुम्ही हुशारच आहात। मोना, मी लांबचा वाटसरूप सहज ओळख आणि ही तर घरातली आहेत, मग ह्यांच्या मनात काय चालले हे काही कळत नसेल मला। पण जाऊ देत, करू देत त्यांना त्यांच्या मनासारखं, तर मी पण माझ्या मनासारखंच करणार। म्हणजे आता तुम्ही काय करणार? घरच्यांनी मला कितीही अमोलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी आई म्हणून अमोलच्या मनात जागा निर्माण करणार म्हणजे करणारच। त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल। हो, छोटे सरकारांच्या मनात आई म्हणून घर करायला आधी ती जागा तरी रिकामी केली पाहिजे ना। वेळ आली ना तर मी ते पण करेन मोना। अमोलच्या मनातून अपर्णा उतरावी याची सोय मी पुरेपूर करेन, आणि तसंही अपर्णाच्या आधी अमोलला मी सांभाळलं होतं। तुम्ही हे सगळं कसं जमवून आणणार ना ते देवालाच माहित। मोना, वेळ आली ना की तुला सगळं समजेल, आणि अपर्णा तिच्या कामाच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे तुला चांगलंच माहिती आहे। अगं, कामाच्या समोर तिला स्वतःचा मुलगा सुद्धा दिसत नाही, आणि हीच गोष्ट माझ्या पत्त्यावर पडलं। अहो रुपाली ताई, मला असं का वाटतं की तुम्ही जे काही करताय ना ते आधीच ठरवून बसलाय? मोना, अगं मी नुसतं ठरवलं नाही, तर मी माझं काम करायला सुरुवात सुद्धा केली। म्हणजे अपर्णाने अमोलसाठी जो सकाळी डबा बनवला होता ना, त्या जागेवर मी स्वतः बनवलेला डबा ठेवलाय, म्हणजे अमोलच्या बॅगेत दिला सुद्धा नाही। काय? अहो रुपाली ताई, तुम्ही किती हुशार आहात। खरंच मानलं पाहिजे तुम्हाला। हे तर काहीच नाही मोना, आता तू बघ मी काय करते ते। अहो रुपाली ताई, तुम्ही काय करताय? अपर्णाचं कौतुक आता ह्या लोकांनी अपर्णाने केलेला डबा खाऊनच थांब। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।